नमस्कार मित्रांनो, आज आपण मध्य प्रदेशमधील भोपाळ या ठिकाणी आलो आहोत आणि खूप सुंदर असा निसर्ग आज आपल्याला इथे पाहायला मिळेल. साधारण खूप छोट्या एरियामध्ये आज कशी निसर्गाची किमया असते आपण आज पाहणार आहोत आणि तुम्हाला सुद्धा खूप आवडेल, कारण आज आपल्याला निसर्गासोबत इथे असणाऱ्या आजूबाजूचं नेचर हे कसं असतं आणि ते कसं एकमेकांच्या निगडीत असतं, एकमेकांना कसं सांभाळून घेतं याची आपण एक प्रत्यक्षात माहिती घेणार आहोत आणि जी तुम्हाला ही समोर असणाऱ्या प्रसंगांशी निधारित आहे. नक्कीच तुम्हाला आवडेल आणि निसर्ग हा किती किमयागार आहे हे तुम्हाला आज दिसेल. तर आपण पाहूयात आज भोपाळमधील एक छोट्याशा ठिकाणी कुठल्या प्रकारचा निसर्ग हा एकमेकांना सपोर्टिव्ह असतो हे आपण पाहणार आहोत. आपण आता समोर पाहू शकतो एक पळसाचं झाड आहे आणि त्या पळसाच्या झाडावर साधारण 4 ते 5 पक्षी आम्ही पाहिले, ज्यामध्ये आता इथून दिसणार नाही बट एक बुलबुल बसले आहे समोर. हे इथे समोर बुलबुल दिसेल. त्यानंतर आत्ताच जस्ट इथून भारद्वाज गेलाय, हे तुम्ही बघू शकता. स्वॅलो आहे तिकडे. त्याचबरोबर इकडे आम्हाला हळदू दिसलाय आणि सनबर्ड्स दिसले. इथे समोरच सनबर्ड बसलेला आहे एक, पण एकदम. तर साधारण अशा 7-8 पक्षी भर दुपारच्या याच्यात आम्हाला दिसले. त्याचबरोबर तुम्ही पाहू शकता ते करवंद खूप प्रचंड प्रमाणात आहेत आजूबाजूला. टिटवीचा पण आवाज येतोय. त्याचबरोबर इथे बोराचं झाड आहे. लँटनाने पूर्ण जंगल वेढून घेतलंय. ॲक्च्युली थोडी घातकच आहे जंगलाला, पण त्याचं खूप गरज आहे आपल्याला इन्व्हेजिव्ह स्पीसीज मॅनेजमेंटची. त्याचबरोबर तुम्ही इथे समोर बघू शकता पार्थेनियम आहेत, जी सुद्धा इन्व्हेजिव्ह स्पीसीज आहे. साधारण प्रत्येक वनस्पती आणि येथील पक्षी हे एकमेकांवरती डिपेंडेंट्स आहेत याचं आपल्याला पाहण्यात आलं, कारण आता करवंदाची ही फ्रुटिंग चालू आहे आणि अशा फळांची इथे खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला फ्रुटिंग्स पाहायला मिळतील, तेच खाण्यासाठी. आणि बाजूला छोटं वेटलँड टाईप आहे जे पावसाळ्यामध्ये भरतं, आता सध्या सुकलेलं आहे. तिथे खूप छोटे छोटे इन्सेक्ट्स असतात आणि सायंकाळी खूप पक्षी आपल्याला इथे आढळून येतात. तुम्हाला ते दाखवतो मी. हा छोटा इथे पॉन्ड टाईप आहे. पूर्ण वेटलँड आहे, छोटासा वॉटर बॉडी आहे जी आता सुकलेली आहे आणि पावसाळ्यामध्ये साधारण हे पूर्ण भरून जातं. तुडुंब भरलेला असा हा छोटा मला इथून कळालं. त्याचबरोबर मित्रांनो, येथे आपल्याला खजूर जे ॲक्च्युअली साधारण आपल्या सेंट्रल इंडियामध्ये मध्य प्रदेश, महाराष्ट्र इथे मोठ्या प्रमाणात ह्या वनस्पती आढळून येतात. तर बघू शकतो आपण आता हे एडिबल आहेत, आपण खाऊ शकतो यांना एकदा सुकल्यानंतर. याच्या बऱ्याच सारे यूज आहेत. याच्या पानांपासून टोपल्यासुद्धा बनवल्या जातात. असं सुंदर हे जंगली खजूर आपण जंगलामध्ये आपल्याला आढळून येतात. आणि हेच शिंदीचं झाड म्हणून आपल्या महाराष्ट्रात सुद्धा आपल्याला आढळून येतं आणि खूप मोठ्या प्रमाणात याची आपल्याला आता सध्या ह्याची आपल्याला खूप कमी प्रमाणात प्रजाती दिसतील. त्याचबरोबर तो समोर संपूर्ण अर्जुनाची झाड आहेत आणि खूप थंड असं वाटतं. अर्जुनाची एक अशी हे की एव्हरग्रीन ट्री आहे, असं आपल्याला नेहमी हिरवं दिसतं आणि कुठल्या तरी पाण्याच्या सोर्सच्या बाजूलाच साधारण आपल्याला आढळून येतं. तर हा पाण्याचा पावसाळ्यातला सोर्स आहे जिथे आपल्याला अर्जुन दिसतं. टिटवी खूप मोठ्या प्रमाणात इकडे, खूप आवाज येतात टिटवीचे. त्याचबरोबर समोर बुलबुल बसलाय. बाबळीमधील काही प्रजातींमधील एक वनस्पती इथे आहे, हे बाबळीचं झाड, ज्यामध्ये इथे आम्हाला 3 ते 4 प्रकारच्या काटेरी वनस्पती सापडल्यात. ही खैर आहे. त्याचबरोबर इथे बाबळीचं अजून एक प्रजाती आहे. समोर आपण पाहू शकतो त्या तलावाच्या मधोमध पेशरमची आहेत, आयपोमिया. निसर्गाच्या किमयातील अजून एक उदाहरण म्हणजे हे वारुळ. मुंग्यांचं असणारं हे वारुळ जितकं वर असतं साधारण तितकंच त्यांचं इंजिनिअरिंग खाली सुद्धा असतं असं म्हटलं जातं. मला सांगितल्याप्रमाणे इथे करवंद आपल्याला पाहायला मिळते. करवंदाचे झाड. तर आपल्याला इथे खूप निरनिराळ्या वनस्पती पाहायला मिळाल्या.
आणि त्याचबरोबर दुपारचे 1 वाजलेत आणि 1 वाजता सुद्धा पक्ष्यांचा किलबिलाट हा इथे खूप चांगला आपल्याला ऐकायला आलाय. तर नक्कीच अशा वनसमृद्धीची आपल्याला जतन करणं गरजेचं आहे. आणि अशा वनसमृद्धी आणि जंगलांचं जतन करण्यासाठी आपल्याला खूप लोकांचा याच्यामध्ये सहयोग असणं गरजेचं आहे. कारण एकट्याने कधी काही होत नाही आणि करायची इच्छा असेल तर सगळं होतं असं म्हणतातच. पण आपण प्रयत्न करूयात प्रत्येकाने स्वतःच्या बाजूने आपल्या आजूबाजूचा निसर्ग वाचवला आणि त्याचं संवर्धन केलं तर नक्कीच एक वेळ अशी येईल की आपल्या पुढच्या पिढीला या निसर्गाचं खूप चांगलं रूप दिसण्यात येईल. खूप खूप धन्यवाद.